संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली आणि रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक तथा नोडल अधिकारी सांगली यांच्या आदेशान्वये तसेच विमला एम उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली, प्रणिल गिंडा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज, सचिन थोरबोले उपविभागीय पोलीस अधिकारी दासगाव आणि दादासाहेब चुडाप्पा पोलीस उपअधीक्षक गृह तथा सहाय्यक नोडल अधिकारी सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत सांगली जिल्ह्यामधील एकूण 8 विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू असून निवडणुकीच्या अनुषंगाने लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेस बाधा येऊ नये तसेच कोणताही अनुचित प्रकार अथवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता सांगली जिल्हा पोलीस दल तत्पर आणि सतर्कतेने कार्य करत आहे। त्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यामधील एकूण 8 विधानसभा मतदारसंघामध्ये कोणताही गैरप्रकार घडू नये, उदाहरणार्थ मतदार यांना पैसे वाटप करणे तसेच कोणत्याही आक्षेपार्ह वस्तूचं वाटप करणे, प्रलोभने दाखवणे, गुन्हेगारी कृत्यांना वेळीच आळा घालणे, संवेदनशील भागातील हालचाली घडामोडी वेळीच लक्षात येण्याकरिता खबरदारी म्हणून सातत्यानं विविध ठिकाणी सांगली जिल्हा पोलीस दलाकडील शासकीय ड्रोन कॅमेऱ्याद्वारे करडी नजर ठेवण्यात येत आहे। सदर ड्रोन कॅमेऱ्याची चित्रीकरणाची क्षमता ही किमान 3 किलोमीटर अंतरापर्यंतची आहे, त्यामुळे जवळपास संपूर्ण शहरावर ड्रोन कॅमेऱ्याची नजर राहणार आहे। त्यानुसार आज दिनांक 18/11/2024 रोजी 282 सांगली मतदारसंघामधील सांगली शहरातील बडर कॉलनी, शामराव नगर, ST स्टँड परिसर या भागात, 281 मिरज मतदारसंघामधील मिरज शहरातील अमननगर, समतानगर, इंदिरानगर, भारतनगर या भागात तसेच 287 तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघामधील तासगाव शहरामध्ये सोमवारपेठ, मोमीन मोहल्ला या ठिकाणी शासकीय ड्रोन कॅमेऱ्याद्वारे करडी नजर ठेवण्यात आली आहे। तसेच सदरवेळी संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक पठाण, सायबर पोलीस ठाणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मुजावर, जिल्हा विशेष शाखा सांगली आणि इतर स्टाफ असे हजर होते।